नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा या माझ्या चॅनलमध्ये। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या पफ स्लीव्ह दाखवणार आहे। तर चला आपण सुरुवात करूया। इथे बघा मी ब्लाउजचा जो कपडा आहे, शिल्लक राहिलेला कपडा आहे, तो असा 4 फोल्डमध्ये करून घेणार आहे। मी याचा ब्लाउज पूर्ण या राहिलेल्या कपड्यामध्ये आपण स्लीव्ज बनवणार आहोत। तर ब्लाउजची उंची बघा 11 इंच आहे, त्याच्यात 1 इंच प्लस करून मी 12 इंचावर एक मार्किंग केलेले आहे। आणि छाती आपली 40 इंचाची आहे, त्यामुळे इथे मी छातीचा चौथा भाग 10 इंच घेतलेला आहे। तर इथे पण आपण एक 12 इंचावर मार्क करून घेऊया, म्हणजे दोन्ही पण मार्क आपले सरळ होतील। आणि इथून बघा मी डाऊन कॅप हाईट आपली 3.5 इंच घेते, खाली 3.5 इंच। इथे बघा 3.5 इंचा एक मार्क केलेला आहे। आणि मी ब्लाउजला 2 इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं, त्यामुळे इथे पण मी 2 इंच शिलाई मार्जिनची रेष ओढून घेतलेले आहे। आणि इथे जसं आपण नॉर्मल स्लीव्जला आकार देतो तसाच आकार द्यायचा आहे सेम। आणि आपला स्लीव्हचा राऊंड आहे तो 5.5 इंच, 11 इंच आहे, त्याचा हाफ 5.5 आणि 2 इंच शिलाई मार्जिन। ही आपली बेसिक स्लीव्ज तयार झालेली आहे। ही आहे आपली फिटिंगची लाईन। पफ स्लीव्ज बऱ्याच जणांना फिटिंगमध्ये व्यवस्थित बसत नाही, लूज होते। तर आपली बेसिक स्लीव्ज आहे ना, ती परफेक्ट तयार करून घ्यायची आहे आणि नंतरच पफसाठी तयार करायचा आहे, जो आपण एक्स्ट्रा पार्ट घेणार आहोत तो। इथे बघा फिटिंगच्या लाईनपासून शेवटपर्यंत जेव्हा येतोय त्याचा अर्धा घ्यायचा बरोबर। आणि इथून वरती मी 4 इंच घ्यायचा आहे। आणि जिथं आपण त्याचा मधोमध भाग केलेला आहे तिथून वर आपल्याला पफसाठी आकार द्यायचा आहे। इथे बघा अशा प्रकारे आपल्याला आकार द्यायचा आहे। तर आपला आकार देऊन झालेला आहे, आता आपण कट करून घेऊया। आणि फ्रंटचा आकार इथे मी नंतर कट करणार आहे, जेव्हा आपण स्लीव्ह जोडू त्यावेळेस। आता फक्त मी शेप दिलेला आहे। चला आता कट करून घेऊया। इथे बघा बाही आपली कट करून झालेली आहे। आता हे पफ स्लीव्जमध्ये याला प्लेट्स देणं खूप महत्त्वाचं, म्हणजे कशा द्यायच्या व्यवस्थित आल्या तरच त्याचा शेप पण व्यवस्थित येतो। त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन बघा इथं आम्ही चुन्या कशा दिलेल्या आहेत। आणि जिथं आपण मार्क केलेलं होतं तिथे बघा चुन्या तुम्ही खालच्या बाजूने देऊ शकता आणि वरच्या बाजूने आपल्याला बरोबर पण देताना कुठल्याही एका साईडने द्यायच्या, आतल्या बाजूने दिल्या तर आतल्या बाजूने किंवा बाहेरच्या बाजूने दिला तर दोन्ही पण तशाच बाहेरच्या बाजूने द्यायच्या आहेत। इथे बघा मी आतल्या साईडने दिलेले आहे, तरी पण खूप छान असं पफ तयार झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला